शिवसेना आमदार अपात्रतेचं काउंटडाऊन सुरू झालंय। महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणारा निकाल अवघ्या काही तासांवर आलाय। विधानसभा अध्यक्षांकडून उद्या अंतिम निकाल दिला जाणार आहे, पण त्याआधीच याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटताना दिसतायत। उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घेतलेल्या भेटीवर आक्षेप घेतलाय। पाहूया याबाबतचा एक रिपोर्ट। न्यायमूर्ती आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर यांच्याकडनं उद्या आम्ही कोणत्या निकालाची आणि कसल्या न्यायाची अपेक्षा करावी। त्यांना विधिमंडळ अध्यक्षांच्या कार्याची माहिती असावी। त्यांनी जर का असे बिनबुडाचे आरोप केले तर त्याचा हेतू काय आहे हे आपल्या सर्वांना स्पष्ट समजलं असेल। दोघेही मिळून लोकशाहीचा खून करणार आहेत, ते उद्याच्या निर्णयावर जाहीर होईल। शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणाचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय। मात्र या निकालापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची झालेली भेट वादात सापडली आहे। नार्वेकर शिंदेंच्या या भेटीवर उद्धव ठाकरेंनी शंका उपस्थित करत गंभीर आरोप केलेत। न्यायमूर्तीच आरोपीला भेटले असल्याचं म्हणत अशा स्थितीत न्यायाची अपेक्षा कशी करावी असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केलाय। न्यायमूर्तीच आरोपीला जाऊन भेटलेत आणि एकदा नाही दोनदा, काल परवाकडे तर भेटलेलेच आहेत, पण हे आणखीन काही ही शेवटची संधी म्हणून ही काय तारीख आहे 18 ऑक्टोबरच्या सुमारातली आहे। आणि ही भेट कधी झाली होती? आजारी नार्वेकर अचानक वर्षावर, म्हणजे 2 वेळा आतापर्यंत ते आरोपीला भेटलेले आहेत। आरोपीला ते भेटतात, इकडे न्यायमूर्ती आणि आरोपी दोघांचे फोटो आहेत त्याच्यामध्ये। आता हे जर न्यायमूर्ती आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर यांच्याकडनं उद्या आम्ही कोणत्या निकालाची आणि कसल्या न्यायाची अपेक्षा करावी हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। न्यायाधीश आणि आरोपीची मिलीभगत आहे का? अशा मिलीभगत असेल तर हा कोणाचा वैयक्तिक खटला नाहीये, हा देशात पुढे लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही, का हे दोघेही मिळून लोकशाहीचा खून करणार आहेत, ते उद्याच्या निर्णयावर जाहीर होईल। माझी बैठक ही 3 जानेवारीसाठी नियोजित होती, परंतु माझी प्रकृती बरोबर नसल्यामुळे ती मला पुढे ढकलायला लागली। मग जर का आज कुठच्या महत्त्वाच्या कारणाने मी मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना कोणाला भेटलो किंवा विधिमंडळातील सदस्यांवर ज्यांच्यावर याचिका चालू आहे त्यांनी जर माझी भेट घेतली काही महत्त्वाच्या कारणासाठी, तर ह्याचा अर्थ मी त्यांना भेटू नये असा होतो का? जी लोक स्वतः माजी मुख्यमंत्री झाली आहेत, ज्यांना विधिमंडळ अध्यक्षांच्या कार्याची माहिती असावी, विधानसभा अध्यक्षांच्या कार्याची माहिती असावी, त्यांनीच जर का असे बिनबुडाचे आरोप केले तर त्याचा हेतू काय आहे हे आपल्या सर्वांना स्पष्ट समजलं असेल। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षा निवासस्थानी 2दा भेट झाली। या दोन्ही भेटीवर ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्षेप घेतलाय। याबाबत थेट सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलंय। ठाकरेंबरोबरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील नार्वेकर आणि शिंदे भेटीवर बोट ठेवलंय। नार्वेकर आणि मुख्यमंत्री यांच्यातील भेटीबाबत माध्यमांमधील बातम्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून संदर्भ दिला गेला। एकनाथ शिंदेंविरोधातील याचिकेवर विधानसभा अध्यक्षांकडून 10 जानेवारीला निर्णय अपेक्षित आहे। निर्णयाच्या 3 दिवस आधी विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जातात, ही कृती चुकीची आहे। विधानसभा अध्यक्षांच्या कृतीवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेलेत। विधानसभा अध्यक्ष अशा प्रकारे कृती करत असताना कशा प्रकारे पारदर्शकपणे निकाल देणार असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। विधानसभा अध्यक्षांची ही कृती रेकॉर्डवर ठेवावी अशी सर्वोच्च न्यायालयाकडे त्यांनी विनंती केली आहे। त्यांच्या केस आहे आणि जेन्सी केस आहे, त्याच्या जेन्सी केस आहे, त्यांनी ती केस मांडणं त्याच्यात काही चुकीचं नाही, पण ज्यांच्या समोर मांडणी जाते आणि ज्यांचा निर्णय अभिप्रेत आहे तेच ग्रस्त ज्यांची केस आहे त्यांच्याकडे जात असतील तर संशयाला चिंता वाटावी अशी जागा त्याचं निर्माण होते। रविवारी मी मतदारसंघातले काही महत्त्वाचे प्रश्न तसंच विधिमंडळ बोर्डातील काही प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबर तातडीची चर्चा करणं अत्यंत आवश्यक असल्यामुळे मी त्यांची भेट घेतली। पण आपल्या माध्यमातून राज्याच्या आणि देशाच्या जनतेला मी आश्वासित करू इच्छितो की मी जो निर्णय घेणार आहे तो संविधानाच्या तरतुदीच्या आधारावरती 1986 चे जे नियम आहेत त्याच्या आधारावरती आणि
विधिमंडळाचे जे पायंडे आहेत, जे प्रथा परंपरा आहेत, त्या सर्वांचा विचार करून अत्यंत लीगली सस्टेनेबल निर्णय मी घेईन. दरम्यान निकालापूर्वी झालेल्या राहुल नार्वेकर आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीबाबत घटनातज्ञ उल्हास बापट यांनी देखील काही सवाल उपस्थित केलेत. तसेच नियमानुसार विधानसभा अध्यक्षांनी माध्यमांसमोर बोलायचं नसतं असंही उल्हास बापट यांनी म्हटलंय. काल भेटले हे भयानक गोष्ट आहे राज्यघटनेच्या दृष्टीने. हे एथिक्स मध्ये बसतच नाही. म्हणजे जजनी आरोपीकडे जाण्यासारखं हे आहे ही पहिली गोष्ट. आणि मला मध्ये कोणीतरी विचारत होतं की अनपेक्षित निर्णय मी देईन वगैरे असं माध्यमांसमोर स्पीकर म्हणत होते. ही दुसरी चूक आहे. स्पीकरनी माध्यमांसमोर बोलायचंच नसतं. जजनी कधीही बोलायचं नसतं माध्यमांसमोर. त्यांनी निर्णय दिल्यानंतर माध्यमं तुम्हाला विचारतील किंवा माध्यमात ते डिक्लेअर होईल. आधी बोलायचं नसतं. विद्यमान अध्यक्ष माननीय मुख्यमंत्रीच्या भेटीला गेले असं मला विदित करण्यात आले. तसं असेल तर ते योग्य नाही. विधानसभा अध्यक्षांची भेट घ्यायची असेल तर त्यांच्या कार्यालयात जावं लागतं. विधानसभेचे अध्यक्ष दुसऱ्या कोणाच्या कार्यालयात जाऊ शकत नाही. ही एक अत्यंत आपल्या संविधानाच्या माध्यमातून आपल्या लोकशाहीच्या परंपरांच्या माध्यमातून ही एक वस्तुस्थिती आहे. आणि त्याबाबत हे पद एक निस्पृह असं निर्वैर असं पद आहे आणि त्याच्यामुळे या पदाची गरिमा ही अत्यंत महत्वाची आहे. आमदार अपात्रतेवर तब्बल 10 महिने झालेल्या सुनावणीनंतर 14 मे 2023ला सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. या निकालानुसार पक्ष कुणाचा आणि आमदार पात्रता ठरवण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवण्यात आली. आता नार्वेकर नेमका काय निकाल देतात याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय. 22 जून 2022 आधी पक्षप्रमुख कोण होते, अध्यक्ष निवडीवेळी बजावलेला व्हीप आणि मतदान, विश्वासदर्शक ठरावावेळी बजावलेला व्हीप आणि मतदान, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार कोणाचा व्हीप पात्र, सुरत गुवाहाटीला जाणं ही पक्षविरोधी कारवाई ठरते का, दोन्ही गटांकडून सादर करण्यात आलेली कागदपत्रे आणि पुरावे या सगळ्या मुद्द्यांवर येणारा निकाल ठरणार आहे. अधिकृत सिम्बॉल धनुष्यबाण अधिकृतपणे आमच्या पक्षाला दिलेला आहे. त्यामुळे मला वाटतं मेरिटप्रमाणे जो निकाल मेरिटप्रमाणे मिळाला पाहिजे आणि बहुमताला या लोकशाहीमध्ये महत्त्व आहे. आम्ही कुठल्याही प्रकारे जे नियमाप्रमाणे नियम सोडून कुठलंही काम केलेलं नाही. नियमाने हे सरकार स्थापन झालेलं आहे. घटनेने दिलेल्या अधिकाराप्रमाणे हे सरकार स्थापन झालेलं आहे आणि मला वाटतं, मला खात्री आहे, अपेक्षा आहे की मेरिटप्रमाणे निकाल लागावा. मला एवढीच अपेक्षा आहे की योग्य कायदेशीर अशा प्रकारचा निर्णय माननीय अध्यक्ष देतील. आमच्या शिवसेनेची बाजू ही अत्यंत भक्कम आहे. अतिशय कायदेशीर अशा प्रकारचं सरकार आम्ही तयार केलं आहे. त्यामुळे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की माननीय अध्यक्षांच्या निकालातनं आम्हाला न्याय मिळेल आणि सरकार कालही स्थिर होतं, उद्याही स्थिरच राहील. शिवसेनेतील बंडाला 17 महिने उलटले. शिवसेना पक्ष फुटीनंतर अवघं महाराष्ट्र राजकीय तिढा अनुभवतोय. आता पुन्हा एकदा त्याच वळणावर राजकारण येऊन ठेपलंय. जर शिंदेचे 16 आमदार अपात्र ठरल्यास पुन्हा राजकीय अस्थिरता निर्माण होणार का? महायुती सरकार कोसळणार की तरणार? उद्धव ठाकरेंचे आमदार अपात्र ठरल्यास राजकारण तापणार का? कुणाला नवी दिशा मिळणार आणि कुणाची दशा होणार या सगळ्यांची उत्तरं 10 जानेवारीच्या निकालानंतर स्पष्ट होऊ शकतात. तुषार झरेकर, ओमकार बाबळे, अजय मानेसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज.